welcome in my YouTube channel. Today we are going to learn the second lesson from 9th standard English book. The name of the lesson is The Fun They Had. चला तर मित्रांनो, आज 9वीचा दुसरा लेसन्स आपण सुरू करतोय. लेसनचं नाव आहे द फन दे हॅड, त्यांना आलेली मजा. हा अतिशय महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग मजेशीर असा असणारा लेसन आहे. या लेसनमधून एक कल्पना केलेली आहे. भविष्यात शेकडो वर्षांनंतर शाळा कशा असतील, शिक्षण प्रक्रिया कशी असेल, याच्याबद्दल एक भाकीत या लेसनमधून मजेशीर स्टोरीच्या रूपामध्ये सांगितलेलं आहे. तर ते आपल्याला या लेसनमध्ये पाहायचं आहे. ॲट फर्स्ट लेट्स सी द फर्स्ट ॲक्टिव्हिटी, दॅट इज चिट चॅट ॲक्टिव्हिटी. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट डू यू लाईक बेस्ट अबाउट युअर स्कूल? तुमच्या शाळेबद्दल तुम्हाला सर्वात जास्त आवडणारी गोष्ट कोणती? तुम्ही तुमचं उत्तर द्यायचं. आय लाईक, जे काय असेल. कोणाला कम्प्युटर लॅब आवडेल, टीचर्स आवडतील, क्लासरूम्स आवडतील, जे काय असेल ते तुम्ही लिहायचं. ओके. सेकंड क्वेश्चन, डू यू थिंक स्कूल इज फन? काय वाटतं तुम्हाला, शाळा म्हणजे एकदम मजा येते का? शाळेमध्ये आल्यानंतर आनंद मिळतो का? तर तुम्ही लिहू शकतात, यस, स्कूल इज फन. थोडक्यात लिहा. विच इज द पार्ट दॅट यू डोंट लाईक? असा कोणता भाग आहे, अशी कोणती गोष्ट आहे शाळेतली की जी तुम्हाला आवडत नाही? तर तुम्ही लिहू शकता. हे तुम्ही तुमचं स्वतःचं शाळेबद्दलचं ओपिनियन लिहायचं. म्हणून मी नाही सांगणार, फक्त उत्तर असं लिहायचं, आय डोंट लाईक, मला आवडत नाही. काय आवडत नाही ते लिहा. हाऊ ऑफन शुड द टीचर गिव्ह यू अ टेस्ट? शाळेमध्ये शिक्षक तुम्हाला किती वेळा परीक्षा देतात? नेहमी परीक्षा देतात का? किती वेळा देतात? तर ती वेळ लिहा. की नाही, आपल्या शाळेत असते परीक्षा, फर्स्ट समेटिव्ह टेस्ट, मिड टर्म एक्झाम, की नाही, असे असतात. तर ते किती वेळेस असतात तुम्ही ते लिहा. ओके. चला, सेकंड ॲक्टिव्हिटी, क्लासिफाय. आता खाली काही गोष्टी दिलेल्या आहेत, त्या वेगवेगळ्या गटामध्ये लिहायच्यात. आता काय आहेत पाहूया. लिसन केअरफुली अँड राईट ईच वर्ड इन द ॲप्रोप्रिएट कॉलम. खाली दिलेले शब्द व्यवस्थित वाचून काढायचे आणि वरती दिलेल्या 3 कॉलममध्ये तो शब्द कुठल्या कॉलममध्ये बसतोय त्या कॉलममध्ये तो शब्द लिहून काढायचा. आता अगोदर कॉलम पाहूया. एन्शियंट. एन्शियंट म्हणजे प्राचीन, अतिप्राचीन, जुन्या काळातील. मॉडर्न. मॉडर्न म्हणजे आधुनिक, म्हणजे सध्याचा काळ, करंट टाईम ज्याला म्हणूया. अँड थर्ड वन इज फ्युचरिस्टिक, भविष्य काळातील. तिन्ही काळ आहेत. एन्शियंट खूप प्राचीन, मॉडर्न आधुनिक म्हणजे सध्याचा, आणि फ्युचरिस्टिक म्हणजे भविष्यात येणारा, काही वर्षानंतर येणारा काळ. आता या 3 गोष्टीमध्ये आपल्याला खालील गोष्टींची विभागणी करायची. पहिला शब्द बायसिकल्स. हे बायसिकल्स कोणत्या काळात होत्या? आजही आहेत, आहे की नाही? दोन्हीमध्ये. एन्शियंटमध्ये नाही येणार, हे कुठे येणार? मॉडर्नमध्ये. आजच्या काळात बायसिकल्स आहेत का? नाही आहेत. मग बायसिकल्स हा वर्ड कुठे, कोणत्या कॉलममध्ये लिहायचा? इथे मॉडर्न याच्यामध्ये लिहायचा आहे. आता तुमच्या लक्षात आलंय की काय करायचे. त्याच्या पुढचा एक वर्ड पहा, बुलेट ट्रेन्स. बुलेट ट्रेन्स आपल्याकडे सध्या आहे का? बुलेट ट्रेन भारतात आली नाही, दुसऱ्या देशात आहे. मग आपल्यासाठी ती काय गोष्ट आहे? फ्युचरिस्टिक म्हणजे भविष्यात येणारी. तर तसं पाहिलं तर जगात सगळीकडे बऱ्याच देशांमध्ये बुलेट ट्रेन्स आहेत. म्हणजे तुम्ही मॉडर्नही लिहू शकता, पण आपल्या संदर्भात लिहायचं झालं तर फ्युचरिस्टिक. त्याच्यानंतर स्कूल, शाळा. प्राचीन काळात होत्या का? नाही, आश्रम होते. कोणत्या काळात आहेत स्कूल? मॉडर्न. भविष्यात
काही वर्षानंतर 100-200 वर्षानंतर शाळा नसतील, घरी बसून शिकावं लागेल, सगळं टेक्नॉलॉजीचा वापर करून. आज काय चालू आहे? शाळा बंद आहेत, तुम्ही कुठे आहेत? घरी. आणि कसं शिकतायत? मोबाईलवर. बरोबर आहे ना? हे फ्युचरिस्टिक झालं. तसं ते मॉडर्न पण आता म्हणायला हरकत नाही, पण सध्या शाळा अस्तित्वात आहेत, काही कारणामुळे बंद आहेत. ठीक आहे. मग स्कूल कुठे लिहिणार तुम्ही? मॉडर्नमध्ये. तुमच्या लक्षात आली नाही ही ॲक्टिव्हिटी? आता राहिलेले सर्व वर्ड्स या पद्धतीने या तिन्ही कॉलममध्ये काय करायचे, तुम्ही क्लासिफाय करायचे. गॉट इट? चला पुढे जाऊया. लेट्स स्टार्ट द लेसन. द फन दे हॅड. त्यांना आलेली मजा, त्यांनी घेतलेली मजा. ओके. मागी इवन रोट अबाउट इट दॅट नाईट इन हर डायरी. त्या दिवशी मार्गीने तिच्या डायरीमध्ये ती गोष्ट लिहून ठेवली. ऑन द पेज हेडेड 17 मे 2157. मार्गीने तिच्या डायरीमध्ये या तारखेला ती गोष्ट लिहून ठेवली. तारीख कोणती आहे? नीट पहा. 17 मे 2157, 2157. म्हणजे काळ कधीचा आहे? फ्युचरमधला आहे, खूप वर्षानंतर आहे. आज किती चालू आहे? 2020. मग काळा किती वर्षानंतरची ही कथा आहे की नाही? 2157 मायनस 2020 असं करा आणि बघ काढा तुम्ही. म्हणजे ही गोष्ट कधीची आहे? भविष्य काळातली आहे. आणि त्या दिवशी तिने तिच्या डायरीत लिहून ठेवलं. मार्गीने काय लिहिलं? शी रोट, टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक. तिने डायरीत लिहिलं की आज टॉमीला खरं खुरं पुस्तक सापडलं. आता रिअल बुक असं शब्द वापरला आहे. रिअल बुक म्हणजे काय? असं पुस्तक जे कागदाचं बनलेलं आहे, म्हणजे आज आपण वापरतो. कल्पना करा, भविष्य काळात हे पुस्तकं बंद झालेली असतील. तुमचे सगळे पुस्तकं तुमच्या मोबाईलवर, टेलिव्हिजनवर आलेले असतील. कागदाचे पुस्तकं बंद झालेले असतील, एवढंच आपल्याला याच्यातनं कळतं. आणि त्या काळात त्या टॉमीला ते पुस्तक सापडलं. खरं खुरं म्हणजे कागदाचं पुस्तक. इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. ते पुस्तक कसं होतं? खूप जुनं होतं. मार्गीज ग्रँडफादर वन सेड दॅट when he was a little boy, his grandfather told him that there was a time when all stories were printed on paper. मार्गी म्हणते की तिच्या आजोबाला त्यांच्या आजोबांनी असं सांगितलं होतं की असाही काळ होता पृथ्वीवर की ज्या काळामध्ये प्रिंटेड पुस्तकं, छापलेली पुस्तकं, कागदाची पुस्तकं वापरली जायची. दे टर्न द पेजेस. त्या काळात ते पुस्तकं काय करायचे? पानं उलटायचे. त्यांनी पण त्या सापडलेल्या पुस्तकाचं पान उलटलं. मग काय? विच वेअर येल्लो अँड क्रिंकली. त्या पुस्तकाची पानं पिवळसर पडलेली होती आणि चुरगळलेली होती. क्रिंकली म्हणजे चुरगळलेली. खूप वर्ष जुना पुस्तक असलं की काय होतं? त्याचे पेजेस क्रिंकली होतात, चुरगळले जातात. And it was awfully funny to read words that stood still instead of moving the way they were supposed to. आता तो काळ आहे 2100 कधीचा आहे? 2157चा. त्या काळात मुलं पुस्तकं कशावर वाचतायत? टेलिव्हिजनवर, स्क्रीनवर, मोबाईल किंवा काय असेल ते. आणि त्या काळात आता हे पुस्तक सापडले. आता हे पुस्तक असं होतं की या पुस्तकाचे पेजेस उलटले तर त्याचे जे वर्ड्स आहेत पेजवर लिहिलेले ते स्टील राहत आहेत, स्तब्ध राहत आहेत, हलत नाहीत. जसे त्या काळात हलत असतील स्क्रीनवर मागे पुढे. पण या पुस्तकातले हलत आहेत का? नाही हलत. ऑन अ स्क्रीन यू नो. अँड देन व्हेन दे टर्न बॅक टू द पेज बिफोर इट हॅड द सेम वर्ड्स ऑन इट दॅट इट हॅड व्हेन दे रीड इट द फर्स्ट टाइम. आणि आता या रिअल पुस्तकाचे पेजेस, एक पेज वाचलंय, पुढे गेलंय आणि पुढे जाऊन परत जर वापस आलं तर त्या पेजवर तेच शब्द सापडत आहेत. आणि हे साहजिक आहे ना. आज आपल्या पुस्तकातल्या पेज नंबर 10वर जे वर्ड्स आहेत ते कायम तसेच राहणार आहेत, परंतु त्या काळात असे राहणार नाहीत. म्हणून या गोष्टीचं
या दोघांना आश्चर्य वाटते की मागचे उलटलेले पेजेसवरचे वर्ड्स ॲज इट इज आहेत, सेम आहेत, तेच आहेत, बदललेले नाहीत. गी सेड टॉमी. टॉमी काय म्हणतोय? गी. गी म्हणजे एक एक्सप्रेशन आहे, म्हणजे मला हे अजिबात आवडलं नाही असं दाखवायची एक प्रकारची भावना आहे ती. ते शब्द नाही पण भावना आहे की नाही. व्हॉट अ वेस्ट. काय प्रकार आहे हा. व्हेन यू आर थ्रू विथ द बुक यू जस्ट थ्रो इट अवे. एकदा का तुम्ही हे कागदाचं पुस्तक जर वाचलं तर काय करणार तुम्ही? वाचायचं संपल्यानंतर तुम्ही फेकून देणार. किती वेस्टेज आहे हे. कागदाचं वेस्टेज, सगळ्याचं वेस्टेज, हो की नाही. आय गेस आवर टेलिव्हिजन स्क्रीन मस्ट हॅव हॅड अ मिलियन बुक्स. आणि काय म्हणते ती? टॉमी काय म्हणतोय की आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर, आपल्या टी व्हीच्या स्क्रीनवर शेकडो पुस्तकं आपल्याला पाहायला मिळतात, पण आपण वाचून फेकून देतो का? वेस्ट होतं का त्याच्यातलं? काहीच नाही. पण खरं पुस्तक काय होईल? वाचायचं संपलं की आपण काय करतो? फेकून देतो. रद्दी ज्याला म्हणतो आपण, म्हणजे वेस्टेज आहे का नाही. टेलिव्हिजन स्क्रीन मस्ट हॅव हॅड अ मिलियन बुक्स ऑन इट अँड इट्स गुड फॉर प्लेंटी मोर. शेकडो पुस्तकं आहेत टेलिव्हिजनवर अवेलेबल आणि आणखी शेकडो असण्याची शक्यता आहे. आय वुडंट थ्रो इट अवे. आणि ते पुस्तकं मी कधीच फेकून देत नाही. आपल्या मोबाईलमध्ये, आपल्या टेलिव्हिजनवर जर आपण सेव्ह करून ठेवले, फेकायची गरजच नाही. जेव्हा पाहिजे तेव्हा ओपन करता येतात. वेस्टेज काही जातं का? नाही, सगळं बचतच होते. सेम विथ माइंड सेड मार्गी. मार्गी पण म्हणते मी पण नाही फेकून देत पुस्तक वाचायचं झालं की. ते स्क्रीनवर तसंच सेव्ह राहतं. जेव्हा गरज असेल तेव्हा ओपन करायचं, वाचायचं आणि तसंच ठेवायचं. आता आपण काय करतो? तुमच्याकडे 5वी 6वीचे पुस्तकं आहेत का? तुम्ही एकतर कोणाला तरी दिले किंवा रद्दीत टाकले, म्हणजे फेकूनच दिले ना. वेस्टेज झालं का नाही. मग इलेक्ट्रॉनिक बुक जे आहेत टेलिव्हिजनवरचे, ते पुस्तक आपण फेकून देतो का? ते अजिबात वेस्ट होत नाहीत, असं त्या दोघांचं म्हणणं आहे. सेम विथ माइंड सेड मागी. शी वॉज 11 अँड हॅडंट सीन ॲज मेनी टेलिबुक्स ॲज टॉमी. मार्गी ही 11 वर्षाची आणि तिने टॉमी इतके पुस्तकं वाचलेले नाहीत स्क्रीनवरचे. का? ही वॉज 13. कारण टॉमी 13 वर्षाचा आहे. तो 13 आणि ही 11, दोघात फरक आहे. म्हणजे निश्चितच टॉमीने तिच्यापेक्षा जास्त पुस्तकं वाचलेली आहे. शी सेड व्हेअर डिड यू फाइंड इट. ती मार्गी त्या टॉमीला म्हणते तुला हे पुस्तक कुठे सापडलं? इतकं जुनं पुस्तक, शेकडो वर्षापूर्वीचं पुस्तक, पंजोबाच्या अगोदरच्या काळातलं पुस्तक कुठे सापडलं? इन माय हाऊस. काय म्हणतोय टॉमी? माझ्या घरात सापडलं. ही पॉइंटेड विदाउट लुकिंग बिकॉज ही वॉज बिझी रिडिंग. आता ते पुस्तक तो वाचत होता, तो बिझी होता वाचण्यामध्ये. त्याने तोंडाने काही नाही सांगितलं, परंतु हाताने दाखवलं की हे कुठे सापडलं? तर माझ्या घरात सापडलं. इन द अटीक. कुठे सापडलं? माळ्यावर सापडलं. घरात माळा असतो की नाही, अडगळीचा आपण सामान तिथे नेऊन टाकतो जुनं, तर त्या अटीक म्हणजे माळा, त्या माळ्यावर हे पुस्तक सापडलं. व्हॉट्स इट अबाउट. कशाविषयी हे पुस्तक? स्कूल. कशाविषयी? शाळेविषयी. मार्गी वॉज स्कॉर्नफुल. ती जरा अशी किळसवानं वाटलं तिला, असं चिडल्यासारखी झाली. स्कूल. व्हॉट्स देअर टू राईट अबाउट स्कूल. असं काय शाळेविषयी लिहिण्यासारखं त्या पुस्तकात? आय हेट स्कूल. ती काय म्हणते? मला शाळेचा प्रचंड तिटकारा आहे. आय हेट स्कूल. मला अजिबात शाळा आवडत नाही. मार्गी ऑलवेज हेटेड स्कूल. ती नेहमी, तिला शाळेचा राग यायचा, तिटकारा यायचा, तिरस्कार करायची. बट नाव शी हेटेड इट मोर दॅन एव्हर. पण आता तर ती सगळ्यात जास्त तिटकारा करू लागली शाळेचा. का बरं? द मेकॅनिकल टीचर हॅड बीन गिव्हिंग हर टेस्ट. कारण त्या काळातले जे शिक्षक आहेत ते मशीन शिक्षक आहेत, मेकॅनिकल आहेत, यांत्रिक शिक्षक आहेत. आणि हे यांत्रिक शिक्षक घरी येऊन शिकवतात. घरीच असतात ते,
यायची काय गरज आहे? विकत आणायचं दुकानातून मशीन आणि त्याच्यावर शिकत बसायचं. शाळेत जायची गरजच नाही. हा भविष्यातला काळ आहे. आणि तिला त्याचा प्रचंड तिटकारा होता, राग होता. का बरं? कारण द मेकॅनिकल टीचर हॅड बीन गिविंग हर टेस्ट. कारण ते यांत्रिक शिक्षक तिला परीक्षावर परीक्षा द्यायला लागले होते. आफ्टर टेस्ट इन जिओग्राफी, भूगोलाच्या, अँड शी हॅड बीन डुईंग वर्स. आणि या परीक्षेत तिला अत्यंत कमी मार्क पडायचे, म्हणून तिला त्या शाळेचा, त्या शिक्षणाचाच तिटकारा आलेला होता. अँड वर्स अंटिल हर मदर हॅड शेकन हर हेड सॉरोफुली अँड सेंड फॉर द काउंटी इन्स्पेक्टर. मग या तिच्या कमी स्कोअरमुळे, कमी मार्कामुळे तिची आई फार दुःखी झालेली होती. आणि शेवटी तिच्या आईने तिची तपासणी करायला दुसरे एक काउंटी इन्स्पेक्टर बोलवले. जसे आपल्या शाळा तपासायला येतात का नाही अधिकारी, तशा यांत्रिक शिक्षक, यांत्रिक शिक्षण तपासायला पण अशाच प्रकारचे इन्स्पेक्टर घरी येऊन तपासणी करतात. आता इन्स्पेक्टर आल्यानंतर पहा, ही वॉज अ राऊंड लिटल मॅन. आता तो इन्स्पेक्टर, जो काउंटी इन्स्पेक्टर आहे, तपासणी करणारा अधिकारी, तो कसा आहे पहा, राऊंड लिटल मॅन, गोल आहे आकाराने, म्हणजे थोडा जाड आहे म्हणायचं. विथ अ रेड फेस, चेहरा कसा आहे तो लाल आहे. अँड होल बॉक्स ऑफ टूल्स, त्याच्या हातात एक पिशवी आहे ज्याच्यात अनेक टूल्स आहेत, स्क्रूड्रायव्हर, हॅमर वगैरे वगैरे. आता तुमच्या लक्षात आलं, हा आलाय म्हणजे काय करणार आहे? हा त्या यांत्रिक शिक्षकाला, म्हणजे टीचरला, किंवा रोबोट असेल असं समजा, त्या रोबोटला जो शिकवतो घरी मार्गीला, त्याला नीट करायला आलेला आहे, दुरुस्त करायला आलेला आहे. विथ डायल्स अँड वायर्स, त्याच्या पिशवीत डायल्स होते, वायर्स होते. डायल्स म्हणजे गोलाकार भाग असतो चकतीसारखा की नाही, सीडी सारखा. ही स्माइल्ड ॲट मार्गी अँड गेव्ह हर अन ॲपल. तो तपासणी करणारा इन्स्पेक्टर आल्यानंतर घरी त्याने मार्गीकडे पाहून तो हसला आणि मार्गीला एक ॲपल, सफरचंद दिलं खायला. देन टूक द टीचर अपार्ट, आणि नंतर मार्गीचा जो शिक्षक होता घरी असणारा यांत्रिक, त्याला अपार्ट केलं. अपार्ट म्हणजे त्याचे सगळे पार्ट वेगवेगळे केले. मार्गी हॅड होप्ड ही वुडंट नो हाऊ टू पुट इट टुगेदर अगेन. हे सगळं मार्गी पाहत होते आणि मार्गीच्या डोक्यात आलं की याने तर आपला शिक्षक वेगळा केला आहे, पार्ट्स वेगळे केलेत. आणि तिच्या डोक्यात आलं की याला आता हा शिक्षक जोडायचं येऊच नाही. म्हणजे काय होईल? शिक्षक नाही, शिक्षण नाही, कारण तिला त्याचा कंटाळा आलेला होता. बट ही न्यू हाऊ ऑल राईट. परंतु त्या इन्स्पेक्टरला हा शिक्षक खोलून जोडायचं चांगल्या पद्धतीने माहिती होतं. अँड आफ्टर अन आवर, जवळपास 1 तासानंतर काय झालं? ऑर सो देअर इट वॉज अगेन. एका तासात त्याने तो शिक्षक सगळा वेगळा केलेला होता. तो वेगळा केलेला शिक्षक परत जसाच्या तसा जोडून टाकला, दुरुस्त केला. लार्ज अँड ब्लॅक अँड अगली, मोठा काळ्या रंगाचा कुरूप दिसणारा शिक्षक त्याने परत तयार केला, दुरुस्त केला. विथ अ बिग स्क्रीन ऑन विच ऑल द लेसन्स वेअर शोन. त्याला समोर एक खूप मोठं स्क्रीन होतं, त्या स्क्रीनवर सगळे लेसन्स, सगळ्या विषयाचे लेसन्स मार्गीला दिसायचे आणि ती त्याच्यासमोर बसून अभ्यास करायची किंवा शिक्षण घ्यायची. शोन अँड द क्वेश्चन्स वेअर आस्क. एवढंच नाही तर त्याच स्क्रीनवर प्रश्न विचारले जायचे, जसे आज मोबाईलवर असतात. दॅट वॉजंट सो बॅड. तसं पाहिलं तर ते इतकं काही बॅड नव्हतं. द पार्ट मार्गी हेटेड मोस्ट. परंतु म्हणजे स्क्रीनवरचं शिक्षण चांगलं होतं, पण या शिक्षणातलं सगळ्यात नाआवडतीची गोष्ट मार्गीची कोणती होती तर ती पहा. द पार्ट मार्गी हेटेड मोस्ट वॉज द स्लॉट व्हेअर शी हॅड टू पुट होमवर्क. त्याच्या खाली एक असं ड्रॉवर होतं, ज्याला स्लॉट म्हणतात, ज्या स्लॉटमध्ये मार्गीला परीक्षेचे पेपर सोडवून सबमिट करावं लागायचे किंवा तिथे पेपर सोडवावं लागायचे, ऑनलाईनच म्हणा. आणि तो भाग तिला सर्वात जास्त तिटकारा यायचा, तिला द्वेष असायचा त्याचा. शी हॅड टू पुट होमवर्क अँड टेस्ट पेपर्स. होमवर्क आणि परीक्षेचे पेपर्स तिला तिथे सबमिट करावं लागायचे. शी ऑलवेज हॅड टू राईट देम आउट इन ए पंच कोड. एका कोड लँग्वेजमध्ये तिला ते पेपर सोडवावे लागायचे. दे मेड हर लर्न व्हेन शी वॉज 6 years old. जेव्हा ती 6 वर्षाची होती त्याच वेळेस तिला ही कोडिंग लँग्वेज, ज्या कोडिंग लँग्वेजमध्ये होमवर्क आणि प्रश्नपत्रिका सोडून, उत्तरपत्रिका
त्या कोड लँग्वेजमध्ये सोडून तिथे सबमिट करावी लागायची. हा भाग तिला सर्वात जास्त ना आवडतीचा होता, तिरस्काराचा होता, पेपर सबमिट करण्याचा. अँड द मेकॅनिकल टीचर कॅल्क्युलेटेड मार्क्स इन नो टाईम. आणि एकदा का पेपर सबमिट केला, आन्सर शीट किंवा होमवर्क, त्याचे मार्क काही सेकंदात तिला लगेच समोर स्क्रीनवर कळायचे. ऑनलाईनवर तसंच असतं. आपण पण ज्या परीक्षा घेतो त्याचे मार्क तुम्हाला पेपर सबमिट केला, सबमिट क्लिक केलं की त्या क्षणाला तुम्हाला किती मार्क पडले हे कळतं, है की नाही. द इन्स्पेक्टर हॅड स्माइल्ड आफ्टर ही वॉज फिनिश्ड अँड पॅटेड मार्गीज हेड. जेव्हा त्या इन्स्पेक्टरने त्याचं संपूर्ण काम संपवलं, त्याने मार्गीच्या डोक्यावर असं थोपटलं आणि काय म्हणतो, ही सेड टू हर मदर. तो इन्स्पेक्टर तिच्या आईला काय म्हणतो, इट्स नॉट द लिटल गर्ल्स फॉल्ट. तिचे जे स्कोअर कमी येत होता, मार्क कमी येत होता, त्याच्यात त्या मुलीची, लहान मुलीची, मार्गीची काही चूक नाही. मिसेस जोन्स, हे मार्गीच्या आईचं नाव. मिसेस जोन्स, आय थिंक द जिओग्राफी सेक्टर वॉज गिअर्ड अ लिटल टू क्विक. तिची काही चूक नाही. भूगोलात तिला कमी मार्क पडण्याचं कारण आहे, कारण या स्क्रीनवर, या रोबोटमध्ये, या मेकॅनिकल टीचरमध्ये भूगोल विषयाची स्पीड जरा जास्त झालेली होती, वाढलेली होती. दोज थिंग्स हॅपन समटाइम्स. असं कधी कधी होतं. आय हॅव स्लोड इट. आता मी काय केलंय, भूगोल या विषयाच्या सगळ्या लेक्चर्सची, सगळ्या व्हिडिओची स्पीड थोडी कमी केलेली आहे. अप टू अँड ॲव्हरेज 10 इयर लेवल. 10 वर्षाच्या मुलांची जी लेवल असेल शिकण्याची, तेवढी स्पीड मी आता याची कमी केलेली आहे. ॲक्च्युली द ओव्हरऑल पॅटर्न ऑफ हर प्रोग्रेस इज क्वाईट सॅटिस्फॅक्ट. आणि संपूर्ण याचा अभ्यास पाहिल्यानंतर मार्गीचा अभ्यास, मार्गीची प्रगती ही समाधानकारक आहे. अँड ही पॅटेड मार्गीज हेड अगेन. आणि परत एकदा मार्गीच्या डोक्यावर असं शाबासकीची थाप ठेवली त्या आलेल्या तपासणी अधिकाऱ्याने, त्या शिक्षकाने. आणि तिच्या आईला सांगितलं की या मार्गीची काही चूक नव्हती, तर त्या तुमच्या मेकॅनिकल टीचरमध्ये, त्या रोबोटमध्ये भूगोल विषयाची स्पीड वाढलेली होती, म्हणून तिला कमी मार्क पडत होते. इज दॅट क्लिअर? आय थिंक धिस मच इज सफिशियंट इन पार्ट 1. Remaining part of this story we will learn in part 2. Till then, goodbye.